फर्स्ट आपण काय करणार आहे काय कुठली म्हणून फायर झाली. फायर म्हणून काय होतं, ही अलार्म सिस्टम त्यांनी ओनली फॉर फायरसाठी नाही. तर कुणाला घरात मेडिकल इमर्जन्सी आहे, मेडिकल इमर्जन्सी म्हणजे कुणाला अशी परिस्थिती असते की जी मेडिकल इमर्जन्सी आहे त्याला हँडल करता येत नाही, घरातच व्यक्तीला काय हँडल करता येत नाही. तो व्यक्ती प्रत्येक नेबरहूडला डोर वाजवणार आहे का त्यावेळी, कारण त्याला ती सिच्युएशन हँडल करायची. त्यावेळी तो काय करणार की हा एमसीबी प्रत्येक फ्लोअरला दिलेला आहे. त्या एमसीबी मध्ये रेड कलरचा प्रेस हेअर म्हणून दिलेला आहे. प्रेस हेअर केल्यानंतर जसा अलाराम आता वाजवला आपण, सेम अलाराम ज्या फ्लोअरला, समजा बायचान्स 5th फ्लोअरला आपण अलाराम वाजवला, त्या 5th फ्लोअरला तो ऍक्टिव्हेट होणार आहे. सेम सायरन खाली वाजणार आहे. 5th फ्लोअरचे नेबरहूड तुमच्या हेल्पसाठी येतील. जर फायरचे असेल तर फायरसाठी येतील, या मेडिकल असेल तर मेडिकलसाठी, जी इमर्जन्सी असेल त्या इमर्जन्सीला तुम्हाला हेल्पसाठी येतील. प्लस त्या खाली का वाजणार आहे, ग्राउंडच्या पण फ्लोअरला ऍक्टिव्हेट होणार आहे तो एमसीबी. ग्राउंडच्या फ्लोअरला का सांगितलंय की इथं पार्किंग एरिया आहे, तुमचा सिक्युरिटी गार्ड आहे, तो तुमच्या हेल्पसाठी येणार आहे. पण तो आल्यानंतर तो काय करणार की पहिले जो फ्लोअरचा आपण, जसं आता मी ग्राउंडचा तवा वाजवला तर रेड कलरचं इंडिकेशन ऍक्टिव्हेट झालं, बरोबर. सेम तुम्हाला इथं रेड कलरचं इंडिकेशन 5th फ्लोअरला ऍक्टिव्हेट झाला. तो कसा चेक करणार की तुम्ही चेक करणार की 5th फ्लोअरला कुठला तरी फायर इमर्जन्सी आहे. त्यावेळी त्यांनी रिसेट नाही करणार. बाय चान्स जर रिसेट केलं त्यांनी, रिसेट केल्यानंतर काय होणार की अलार्म रिसेट होणार आणि सिस्टम तुमची हेल्दी होणार. पण ज्यावेळी जो रिसेट जर चुकून रिसेट झाला तर काय होणार की 5th फ्लोअरचा अलार्म त्याला दिसणार, आणि जो व्यक्ती ज्यांनी प्रेस केला असेल तो कंटिन्यू परत प्रेस करायला येणार आहे का ते सिच्युएशन हँडल करेल. त्यावेळी तो सिच्युएशन हँडल करा, तेवढं त्याचं लक्ष नाही. तो पहिला त्याचा अलर्ट काय होणार की मी अलार्म वाजवलाय, त्याच्यानंतर तो जर लक्ष कुठं असणार आहे की त्या सिच्युएशन हँडल करायचं. परत अलार्म कोणी रिसेट केला, काय करत हेल्पसाठी येतोय का नाही येतोय ते बघणार नाही, तो स्वतः प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून कधी पण रिसेट करायचं, रिसेट. आणि सेकंड आहे की सायलेंट आहे. सायलेंट पण लगेच नाही करायचं. सायलेंट केल्यानंतर काय झालं आपलं की अलार्म सायलेंट झाला पण इंडिकेशन दिसत होतं आपल्याला, जे आपण फ्लोअरचं इंडिकेशन असणार आहे तो दिसणार आहे पण अलार्म सायलेंट होणार. अलार्म सायलेंट कधी करायचा की ज्यावेळी तुम्हाला टॉकबॅक सिस्टम ऑपरेट करायचं असेल. टॉकबॅक सिस्टम म्हणजे इथून कम्युनिकेशन ज्या फ्लोअरला करायचं असेल त्या फ्लोअरसाठी आपण तिथली सायलेंट केल्यानंतर ज्या फ्लोअरला 5th फ्लोअरला त्या तिथून तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. कसं करतात ते? सायलेंट केल्यानंतर दाखवून देतो. आपण जेव्हा फर्स्ट फ्लोअरला जाऊ ऑपरेट करू. ठीक आहे. ही टॉकबॅक सिस्टम का दिली की प्रत्येकाकडे प्रत्येकाचा नंबर नसतो. आज नवीन मेंबर्स ऍड होतात, नवीन जातात येतात, या सिक्युरिटी गार्ड पण चेंज होतो. तर प्रत्येक सिक्युरिटी गार्डचा तुमच्याकडे नंबर नसतो, या सिक्युरिटी गार्डकडे तुमचा नंबर नसतो. त्याचं कम्युनिकेशन कसं होणार तुमचं, तर हे कम्युनिकेशनचा एक चान्सेस आहे तुमच्याकडे की समजा मेडिकल इमर्जन्सी आहे या फायरची इमर्जन्सी आहे, तर व्हेकल आलेली आहे, रोड क्लिअर करा, या ॲम्ब्युलन्स आली आहे, तर तू कम्युनिकेशन करून बोलू शकता की ॲम्ब्युलन्स आली आहे, पेशंट रेडी करून ठेवा या खाली आणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तसं कम्युनिकेशन करू शकता. या फायर ब्रिगेडची गाडी आहे, तुम्ही साईडला असं पण तुम्ही एक वेळा कम्युनिकेशन करू शकता. जे पण तुम्हाला व्यक्तीशी या तुमची सिस्टम ओके आहे, कॉल अलार्म आहे, ते पण आपण बोलून सिस्टम सुद्धा रिसेट करू शकतो. प्रत्येक फ्लोअरला रिसेट करण्यासाठी तुम्हाला खालीच यावं लागणार. ओके. रिसेटचा आपण इथं दिला नाही. का दिला नाही तर काय होतं की कोणी पण व्यक्ती प्रेस करायचा आणि सिक्युरिटी गार्ड येईपर्यंत या कुणाला माहिती होईपर्यंत तो रिसेट करायचा तिथल्या तिथं. म्हणजे फॉल अलार्म भरपूर यायला लागला. त्याच्यामुळे आम्ही हा रिसेटचा स्विच वरनं काढून टाकलेला आहे. तुम्हाला रिसेट इथनं खालच करायचं.